हाय, हॅलो, नमस्कार. आता 2 दिवसापासून माझ्याकडून काही व्लॉग्स टाकणे झाले नाही. हां, 2 दिवस आता काही कामात होते, त्यामुळेच काही व्लॉग्स आले नाहीत. तर आज सकाळी उठल्या-उठल्या आम्ही दोघी बसलो या कामावरती. आता तुम्ही म्हणत असाल, ह्या दोघी करतात काय? तर Meeshoवरून काही दिवसांपूर्वी मी काही फळांचे, भाज्यांचे, फुलांचे असे काही बी मागवले होते. तर यातलेच आम्ही काही बी वेगवेगळे करत होतो. जसं की खालची फळं कोणते असतात, त्यानंतर वेलांचे काही भाज्या असतात, त्यानंतर जसं की मेथी, पालक ह्यांच्या काही बिया होत्या. ह्या सर्व प्रकारच्या बिया आम्ही वेगवेगळ्या करत होतो. जसं की काही वांगे वगैरे असतात त्याचे आपण रोपं लावतो, कांदे वगैरे आपण रोपं लावतो. त्यानंतर जसं की भेंडी वगैरे असेल त्यांची आपण डायरेक्ट बी लावून देतो. मेथीचे बी असतात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची रोपं असतात. तर हे सर्व आम्ही वेगवेगळं करत होतो. आता हे सगळं वेगवेगळं केल्यानंतरनं आम्ही गेलो रान बांधण्यासाठी. हां, घराच्या पाठीमागं थोडी काही जागा आहे. जसे की बांधताना आम्ही लावणार होतो वेलांची झाडी. त्यानंतर आपण तार कंपाऊंड करून ते वेल आपण त्याच्यावरती चढवू शकतो. आणि मी करत होते पालेभाज्यांसाठी रान तयार. जसं की त्यामध्ये आपण काही ठिकाणी शेपू, पालक, परत आपण मेथीची भाजी, कोथिंबीर ह्या सर्व भाज्या आपण तिथे टाकणार होतो. आणि आमच्या ताई ते लावत होत्या बिया. जसं की या प्रत्येक बियांचे 5-5, 6-6 झाडं या लागत होत्या. आता या बियांमध्ये पण काही प्रकार आहेत. आता त्यानंतर मग मी अंघोळ केली, थोडी फ्रेश झाले. नंतर विचार केला थंडीमध्ये असं थोडं ऊन पडलं होतं. म्हणून मी उन्हाळा येऊन बसले. आज काय एवढा स्वयंपाक करायचा नव्हता. कालचंच काही शिल्लक होतं. त्यानंतर मग मी गेले थोडा मसाले भात करण्यासाठी. म्हटलं आज थोडा मसाले भात करू. सर्व काही भाज्या पण अवेलेबल होत्या आणि काल थोडं पनीर होतं, सो त्याचाच काही राईस बनवायचा होता. तर आजचा असा दिवस गेला. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि हां, मी नक्कीच प्रयत्न करेल की दररोजचे दररोज माझे व्लॉग्स हे येत राहतील. बाकी तुम्ही अशा भाज्या लावता की नाही मला